हॅलो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याचीच तयारी चालू आहे. बरं कशी तयारी चालली आहे किंवा कसं आम्ही गुढीपाडव्याची पूजा करतो हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतेच. आणि त्याआधी मी ॲक्च्युली ना सकाळी उठल्या-उठल्या मी सगळा नैवेद्य आधी करून घेतला. कारण मी म्हटलं जेवणाचं पूर्ण क्लिअर झाल्यानंतर ना इकडे मग बाहेर लक्ष देता येतं. त्याच्यामुळे मी आधी पूर्ण नैवेद्य करून घेतला. फक्त पुरी करायची बाकी आहे आणि जेवणासाठी काय-काय बनवलं हे पण मी तुम्हाला दाखवते. आणि त्याआधी मी इकडे सगळी तयारी करून घेते म्हणजेच ऐनवेळी सगळी गडबड नाही होणार म्हणून. इथे मी काठीला हळदी कुंकू लावून घेते. मी आधीच धुवून वगैरे स्वच्छ साफ करून ठेवली होती. त्याच्यानंतर कलशला पण मी हळदी कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढून घेते म्हणजेच घाई गडबड नाही होणार ज्यावेळेला आपण गुढी उभारतो त्यावेळेला. आणि सगळी तयारी करून ठेवली ना की काही विसरायला नाही होत, शांततेमध्ये सगळं होऊन जातं. त्याच्यामुळे मला ना आधीच तयारी करायला फार आवडते. आणि बाकी काही लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, पण आम्हाला जसं जे जे शक्य आहे किंवा जे जे सामान इथे मिळतं ते ते मी तुम्हाला दाखवते. आणि ही आहे गुढीची साडी. मला खूप आवडली ही साडी. आत्ताच आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मी तिथून घेऊन आले. कारण भोपाळमध्ये इथे काही असं सामान मिळत नाही. कारण इथे कोणी महाराष्ट्रीयनच नाही आहेत किंवा मराठी लोकं खूप कमी आहेत. त्याच्यामुळे मराठी सण काही होत नाहीत. त्यामुळे मला जिथून जशा गोष्टी आवडतात त्या मी आधीच घेऊन येते. आणि त्याच्यानंतर ही बघा माझी पूर्ण तयारी इथे झालेली आहे. मी इथे पूर्ण साहित्य काढून ठेवलं आहे कारण ऐनवेळी मला गडबड नको म्हणून. आणि छान आता आम्ही सगळेजणं मिळून गुढी उभारून घेऊ. बरं आम्ही इथेच विंडोमध्येच गुढी उभारतो त्याच्यामुळे मी ही सकाळी जागा पूर्ण स्वच्छ वगैरे करून ठेवायला सांगितली होती. त्याच्यानंतर छान मी पाटाभोवती रांगोळी वगैरे काढून घेतली आहे. बाहेर पण मी रांगोळी काढलेली आहे. आज काही अशी मोठी रांगोळी नाही, अगदी सिंपलमध्ये रांगोळी काढली. त्याच्यानंतर तिथे मी पाट वगैरे मांडून ठेवला आहे, रांगोळी काढून झाले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही इथे गुढी उभारायला घेतोय. आणि इथे गुढी उभारताना मला एक प्लस पॉईंट वाटतोय, तो म्हणजे ही इन्स्टंट साडी आहे. त्याच्यामुळे गुढी उभारायला खूप जास्त वेळ नाही लागला. आणि ती साडी खरं सांगू तर मी अजूनही नेसवलेली नाही आहे, जी आपली रेग्युलरवाली साडी असते ती. त्याच्यामुळे हे इझीमध्ये आणि छान आम्ही गुढी उभारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर छान पूजा करून घेऊ. आणि आज वारा पण एवढा सुटला आहे ना की लिटरली दिवा पण राहत नाही आहे असं. त्याच्यानंतर छान आम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी मिळून मस्त पूजा करून घेतली. कारण सणवार असतील ना आणि छान सेलिब्रेट केले ना तर एक पॉझिटिव्हिटी पण येते. त्याच्यामुळे छान आम्ही नमस्कार करून घेतला आहे आणि मी आता नैवेद्य दाखवून घेते. बरं नैवेद्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. आज छान गरमागरम श्रीखंड पुरी बनवली आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत. त्याच्यानंतर श्रीखंड आहे आणि सोबत काजूची भाजी आहे. काजूची भाजी आमच्या घरी सगळ्यांना आवडते. काजूची भाजी, डाळ भात असं छान सुंदर सुटसुटीत मी जेवण केलं आहे. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेतलं आहे. आता आम्ही सगळेजण जेवून घेऊ. बरं तुम्हाला कसा छोटासा ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.